परभणी परिवर्तन विकास आघाडी या नावाखाली आम्ही लढतोय. म्हणजे आमचे दार सगळ्यासाठी उघडे. ज्यांना वाटतंय की आम्ही विकास करू शकतो, ज्यांना वाटतंय किंवा हा पॅनॉल जर आपण गेलं तर आपण निश्चितच आपण सेवा करू शकू, असं ज्यांना ज्यांना वाटतंय, मग ते कुठल्याही पक्षाचा असो, आम्ही त्याला आमचे दार उघडेच, आम्ही त्याला सोबत घेऊन निवडणूक लढायची आमची तयारी. जे येतील त्यांच्या सोबत, जे नाही येतील त्यांच्या विना, पण आम्ही निवडणूक लढणार. आता जर बघितलं शहरामध्ये स्वच्छता जर बघितलं आज काय हालत आहे स्वच्छतेचं शहरामध्ये, इतके बुरे हालत मी कुठंच बघितलं नाही. असं म्हणजे एकंदरीत स्वच्छतेचा इतका अभाव आहे की आपण सांगू शकत नाही. कुठं त्याच्यामध्ये कुणासोबत बराबरी करण्यासारखं पण कुठं नाही. कारण काय सगळ्यात म्हणजे अस्वच्छ शहर म्हणलं तर परभणी आहे. मला थोडंसं दुःखवतंय असं बोलताना, कारण माझा जिल्हा आहे. माझा जिल्हा असल्यामुळे मला निश्चित दुःख व्हायला लागले की असं बोल, पण मला पर्याय नाही. जे खरं आहे ते तुमच्याजवळ सत्य मांडावं लागेल. आणि धूळ ही एवढ्या प्रमाणात आहे की लोक बिमार पडतात, सर्दी होते, काय होते, वेगवेगळे धुळेचा त्रास होतो, त्याला त्रास होतो. हे जर बघितलं तर आपण बघा, पाणी पुरवठा मला वाटतं 10 दिवस 12 दिवस पाणी पुरवठा होत नाही. निजामाकालीन जिल्हा आजही आपला 10-12 दिवस पाणी मिळत नाही, पाणी स्वच्छ मिळत नाही. सुविधा द्यायच्या नाहीत, कमी म्हणजे ते द्यायच्याच नाही सुविधा तेवढ्या, कराची आकारणी करायची जास्त. आणि खरं पाहिलं म्हणजे महानगरपालिका आहे, कर्मचाऱ्याच्या वेळेवर पगार पण होत नाही. किती दूर पगार वेळेवर होऊ नये. पगार वेळेवर झाले पाहिजे. ती न होण्याचं कारण सांगतील सांगणारे, पैसे जमा होत नाहीत, लोक देत नाहीत. आणि लोकांना तुम्ही स्वच्छता देणार, पाणी वेळेवर देणार, लोकांना सुविधा द्याव्या लागतील ना. लोक पैसे भरायला, लोकांकडे पैसे असं नाही, लोक पैसे भरतात, पण त्यांना जे पैसे भरल्याच्या नंतर ज्या सुविधा मिळायला पाहिजे त्या मिळतात का? मग ते मिळत नाहीत. म्हणून काही लोक असतात वेळेवर भरत नाहीत, त्याचे पाटील प्रॉब्लेम. लाईट बिल आपल्याला पाणी सोडायचं असतंय, पाणी शहरासाठी यायचं असतंय, इतर स्ट्रीट लाईट आहे, सगळी लाईट आहे. नगरपालिकेची म्हणजे महानगरपालिकेची लाईट भरण्याची क्षमता नाही. आमच्या गंगाखेडचं आम्ही वेळेवर लाईट बिल भरतो. एक दिवस आमचं बिल पेंडिंग नाही. आमचं बिल ठामपणे सांगू शकतो मी. पहिलं होतं 2-2 कोटीपर्यंत बिल पेंडिंग होते आमचे, पण आता ह्या 2-3 वर्षामध्ये सगळे पैसे देऊन आता रेग्युलर बिल झालं. म्हणजे पगारी वेळेवर नाही. आणि तुम्ही जर बघितलं रोड असेल, नाली असेल, ते आहे का बाबा कुठे? म्हणजे मी ज्या भागात गेलो, फिरलो, पाऊस काळ वगैरे झाला, तिथं जर एखादी मौत झाली तर त्या मौत झालेल्या व्यक्तीला कुणाला जर घेऊन जायचं म्हणलं रस्ता नाही. पाऊस जर असेल, चौघाला जर खांद्यावर न्यायचं म्हणलं, चौघाला चलायसारखा रस्ता नाही तिथे. ही अवस्था कुठं असते? निजामाकालीन जिल्हा आमचा. आणि ही अवस्था आज शहरामध्ये कुठे? मी सगळीकडे फिरलो. सुशीलच्या वार्डात गेलेलो आहे, आमच्या आपल्या फारुख बाबाच्या वार्डामध्ये गेलो आहे. तिकडे सगळे पूर्ण जेवढं समजा मुस्लिम वस्ती आहे, दलितांची वस्ती आहे, त्या सगळीकडे मी फिरलो. काय अवस्था आहे?
तिथले हिंदूचे वाट बघा तुम्ही, काय अवस्था आहे तिथे. सगळीकडे परभणी शहरात जर रस्ता, नालीची काय अवस्था आहे, स्वच्छतेची काय अवस्था आहे. आणि भूमिगत गटार हे केव्हाच मंजूर झालेले, मंजूर झालं म्हणतात, कुठं गेले मंजूर होऊन, ते काय इथं येत नाही आणि का काम सुरू होत नाही मला माहिती. मला जर कोणी मदत मागितली असती, मदत निश्चित केली असती. पण हे ते गटाराचं कुठं आहे माहित नाही, पाण्याचं आपलं काय चाललंय ते कळत नाही. आणि फक्त एक इथं गोष्ट होती, काय होते, इथल्या नेत्यामध्ये सर्व नेते, सगळ्या नेत्यामध्ये इतकी चांगली अंडरस्टँडिंग आहे, अशी अंडरस्टँडिंग कुठंच नाही, कुठेच नाही. एकमेकावर एवढे बोलतील, बोलणं झाले की रात्री लगेच बोलतील. तर असं बोलावंच लागतं, असं बोललंच पाहिजे आपण. इतकी अंडरस्टँडिंग. आता या निवडणुकीमध्ये कुठं कुणाला उभं करायचं, कुणाची कुठं मदत घ्यायची, तो कसा निवडून येईल, त्यांना मदत केली की तो निवडून येईल का, त्यांना मदत केली तर तो निवडून येईल का, हे आता राजकारण सुरू झालं. मग इथं काँग्रेसने किती उभे करायचे, शिवसेनेनं किती उभे करायचे, राष्ट्रवादीने किती उभे करायचे. आता 2-2 झाला, शिवसेना 2, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 1, भाजप 1, असं सगळ्यांनी कुठं कुठं कुणाचं निवडून येतं, कुणा कुणाला मदत करायची, अंडरस्टँडिंग लोक उभे करायचे आणि निवडून यायचं. निवडून येऊन फर्स्ट क्लास आपला महापौर बसवायचा आणि मग चालू 5 वर्ष लढून घ्यायला. 5 वर्ष पुन्हा काय करायचं हे सगळ्याला माहिती आहे तुम्हाला. मी जर खोटं बोलत असेल तर तुम्ही मला क्वेश्चन करा. पुन्हा लुटून खायचं सगळं व्यवस्थित, पुढं काय करायचं ठरवूनच करायचं सगळं. आणि एवढंच नाही, इथे एक आगळं वेगळं एक आणखी होतं इथं परभणीमध्ये. सत्तेमधला माणूस कोणी विरोधी पक्षनेता असतो का देशात आहे का कुठे सांगा. देशात तुम्ही सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया आहेत, प्रिंट मीडिया आहेत, खूप तज्ञ पत्रकार आहेत इथं परभणीचे, फार हुशार पत्रकार. विरोधी पक्ष नेता सत्तेमध्ये सोबत आणि त्यातलाच एक विरोधी पक्ष नेता. काय गमक आहे की कळत नाही. आणि कसं होऊ शकतं हे, आणि कसं करू शकतात हे, आणि किती जनतेला बनवायचं, जनतेला किती बनवायचं. जनता समजदार असते, जनता वेळेवर बोलते, जनता ही सगळं वेळेवर बोलते आणि वेळेवर बोलणार आहे असं मला वाटतं. मला निश्चित वाटते की आता वेळेवर बोलेल. म्हणजे असं होतं का, असं होत नाही, पण आहे इथं बरोबर. 10 ज्याचे निवडून आले समजा, 10 असे एक्झाम्पल द्यावं, त्याच्यातले 9 तिकडे सत्तेमध्ये आणि 1 विरोधी पक्षामध्ये. असंच झालं ना. आणि खरं नसेल तर सांगा. आणि इतकी सेटलमेंट, आणि ह्या सेटलमेंटला इतकी इमानदारी, अशी इमानदारी पण मी कुठे बघितली नाही. प्रॉपर इमानदारी सेटलमेंट. अरे बाबा, जेवढी सेटलमेंटला इमानदार न करता ह्या जनतेनं तुम्हाला निवडून दिलंय, त्या जनतेसाठी जनतेचे एकत्र येऊन जरा करा ना. ते नाही करायचं. कारण प्रत्येकाला आपलं आपलं बघायचं, प्रत्येकाला आपलं आपलं पोट भरायचं, दुसरं काहीच नाही. प्रत्येकाला. आणि मग तिथं महापौराला स्वतंत्र नाही, कोण्या नगरसेवकाला स्वतंत्र नाही, आहे का? नेता करील ते सगळं, सगळं नेत्याने करायचं.
आणि सेटलमेंट अशी आहे, मार्केट कुणी घ्यायचं, बँक कुणी घ्यायची, जिल्हा परिषद कुणी घ्यायची, सगळं जे जे पद आहेत ते पद कसे वाटून घ्यायचे, मस्त वाटून घेतात आणि कळूही देत नाहीत वाटून घेतले. तसं गंगाखेडच्या मार्केटला करून बघितलं, पण ते मी सक्सेस होऊ दिलं नाही. ताडकडच्या मार्केटला करून बघितलं, सक्सेस होऊ दिलं नाही. म्हणजे असं काही ना काही करायचं ते सगळं बघतात. आता स्वच्छतेचं जे टेंडर आहे, काय त्या टेंडरमध्ये काय चालतं, त्या टेंडरमध्ये ऍक्च्युअल टेंडर काय आहे आणि ऍक्च्युअल तिथं काय होतं का, हे जर बघितलं तर कळेल. त्या स्वच्छता करण्यात टेंडरला पैसे द्यायचे नाहीत. मी काय ऐकलंय ते 10-15 कोटी दिले बाकी आहेत म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टरचे. अरे पैसे गेले कुठे मग? तुम्ही स्वच्छतेला टेंडरला पैसे नाही, मग ते पैसे गेले कुठे? हा माझा सवाल आहे. कुठे गेले पैसे? आणि सगळीकडे जातात कुत्र्याचा प्रसून झालेलाच आहे सगळीकडे, त्याच्यावर काही नियंत्रण नाही. महानगरपालिकेने नियंत्रण ठेवलं पाहिजे ना. पैसे काढायचे त्याच्यावर, म्हणजे ते कुत्र्याला काहीतरी केलं, आम्ही पकडले, लस दिली, काय दिली, ते देऊन ते पैसे निघतात, ते निघतात सगळं. पण काम करण्यामध्ये शिर अशी अवस्था आहे. आता तुम्ही बघितलं असेल, सचिन इथं बसलेला आहे. नळाचं प्रकरण तुम्हाला माहित आहे, नळ जोडणीचं माहित आहे ना. हा एकटाच लढला फक्त, आणि या एकट्याने 50 कोटी वाचवले परभणी जिल्ह्यात, परभणी शहराची. विभाग एकटापर्यंत गेले तिथं, फक्त एकटाच. सगळं पूर्ण सभागृह वेगळा बाजूला, विरोधक सगळे एका बाजूला, पण हा एकट्या बाजूला. आणि ते 50 कोटी रुपये सचिन देशमुखनं आमच्या वाचवले. आणि म्हणून अशा व्यक्तीला तुम्ही फायनल प्रमुख केलंय. कुठं दबू नये, कुठं सेटलमेंट होऊ नये. आमच्याकडे तुम्ही सेटलमेंट करतील ना जाऊन, सेटलमेंट न होऊ दे ना, तसा माणूस तयार करावा लागला आपला. आणि खरं पाहिलं म्हणजे आता हे सगळं याच्यावर बोललो, माझा पर्याय जो मी देणार आहे ना, पर्याय हे महापालिका भ्रष्टाचार मुक्त करणार, भ्रष्टाचार मुक्त करणार महापालिका. शहरामध्ये सर्व भागात रस्ते असतील, नाल्या असतील, हे सर्व करण्यासाठी प्रायोरिटी असणार. आणि ती प्रायोरिटी अशी असणार, तुम्ही तो रोड खराब होणारच नाही याची गॅरंटी रत्नाकर उठेली. खराबच होणार नाही रोड. त्याचं वास्तव तुम्ही गांधीनगर जाऊन बघा. 50 वर्ष त्या रोडला काही होणार नाही हो. 50 वर्ष त्या नालीला काही होणार नाही, त्या रोडलाही काही होणार. असे रस्ते करू. आणि महापालिका सक्षम करावं लागेल ना. महापालिकेला सक्षम करू. त्याचं उदाहरण गंगाखेडचं देतो. जेव्हापासून मार्केट माझ्याजवळ आले, 4-5 कोटीचे आमच्या मार्केटनं कामं केलेत. आज 2.5 कोटी रुपये बँकेत आहेत, डिपॉझिट आहेत बँकेमध्ये. चहा प्यायला पैसे नव्हते त्या मार्केटमध्ये. त्या मार्केटमध्ये पगाराला पैसे नव्हते. हे मार्केट आज करोडोपती झालंय म्हणायला हरकत नाही. 2-2.5 कोटी बँकेत म्हणजे करोडोपती झालं ना. पगार वेळेवर करताय, लोकांना सोयी सुविधा आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. काल परवा संघ आणला,
प्रशासक बॉडी सांगा मी इथं गंगाधर पवार म्हणून त्यांना चेअरमन बनवलंय. आज संघ महाराष्ट्रामध्ये माझ्या संघानं सोयाबीन घेणं चालू केलंय. 4,000 क्विंटल आतापर्यंत सोयाबीन घेतलं. जवळजवळ मला वाटतं काहीतरी 1,500-2,000 शेतकऱ्यांचं मागे 1,500-2,000 शेतकऱ्यांचं सोयाबीन घेतलं. 5,000 शेतकऱ्यांना पैसे पेमेंट केलं. 8 दिवसात पेमेंट केलं. कसं होत नाही? फक्त काम करायची इच्छाशक्ती पाहिजे. आणि इच्छाशक्ती जर असेल आपण सगळं काय करू शकतो. आज संघ चांगला काम करतोय. संघामध्ये काय काय होऊ शकत नाही. मोठे मोठे गोडाऊन असतील, बरंच काही संघामध्ये सगळं काही करता येतं. पण कुणी काही करत नाही, पण मी करणार आहे. व्यापारी करत भरतात, सगळं करतात. काय व्यवस्था आहे व्यापाऱ्यांना? मी लोकसभेमध्ये फिरलो होतो. त्या व्यापाऱ्याच्या एवढं सगळं रस्ता नाही त्यांचं जायला रस्ते आहेत. त्या व्यापारी पार्किंगची व्यवस्था नाही, काहीच व्यवस्था नाही. कर भरा. कर भरायचं तर त्यांना आपल्याला सुविधा बी द्यावं लागतील ना. आणि ही राजकीय सेटलमेंट मी कधीच करणार, हा मला शब्द आहे आपल्याला. राजकीय सेटलमेंट कधी होणार नाही, मी कधी करणार नाही. आणि इथे सर्व विकासात्मक वातावरण कसं करायचं, लोकांना ज्या ज्या पद्धतीनं कशा कशा पद्धतीनं आपल्याला त्यांना मदत करता येईल ते सर्व करायचं. आणि एवढंच नाही, सर्व व्यापारी असते, गोरगरीब असेल, त्यांना सुरक्षा देण्याचं काम माझं. सुरक्षा देईन, निश्चित सुरक्षा देईन. कोणाच्या धमकीला कोणाला घाबरायचं कारण नाही, पण तरी पण लोक घाबरतात. माझं आव्हान आहे जनतेला करायचं की कुणाच्या धमकीला घाबरायचं कारण नाही, धमकीला कुठे पीक घालायचं कारण नाही. कायदा आहे, सुव्यवस्था आहे. कायदा आहे ना शेवटी. कायद्याचं काम करावं लागेल. आणि कायद्याने काम करेल, पण आपला समोर यावं लागेल. आपल्यावर जर अन्याय झाला तर समोर यावं लागेल. समोर आला म्हणून त्याला कुठे भिण्याचं कारण नाही, किंवा त्याला कुठे काय कोणी दम देईल, काय करेल, मारेल, आणि असं काहीच कारण नाही. त्याला निश्चित इथली पोलीस न्याय देईल. आपण द्यायला लावू. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं, आम्ही एक आता पक्षाचं रजिस्ट्रेशन केलं आणि करावं लागलं, आम्हाला केलं. आम्ही लढलो 2 नगरपालिका, त्याचा रिझल्ट येणार आहे. आता इथे यशवंत सेना प्रणित आपला परभणी परिवर्तन विकास आघाडी या नावावर लढणार आहेत. आणि ते आमचे फायनल प्रमुख जे आहेत ते सचिन देशमुख राहतील. त्यांच्या जोडीला आमचा फारुख बाबू आहे, सुशील आहे, भाई आहे, अरुण भाई. हे 4-5 जण आमचे चेहरा राहतील. आणि ह्या 4-5 जणांना पूर्ण पॉवर्स असतील. म्हणजे आपल्या वतीनं आपल्याकडनं म्हणजे जनतेला आव्हान मी करू शकतो की जे चांगले म्हणजे आहेत, निवडून येण्यासारखे आहेत, चांगले उमेदवार आहेत, ज्यांना असं वाटतं की या परभणी शहराचा आपण काहीतरी देणं लागतं, आपण या परभणी शहराचा विकास केला पाहिजे, आणि तो विकास कुठल्या पॅनलमध्ये उभा टाकल्यास होईल. त्यांना जर कोणाला विश्वास वाटत असेल आमच्यावर किंवा नाही, कुठल्या साहेबांच्या पॅनलमध्ये जर आपण उभे टाकलो तर आपण निश्चितच या परभणीची सेवा करू शकू. असं जर वाटत असेल तर निश्चित आमचं वेलकम आहे. आणि त्यांचा मान सन्मान करू. एखाद्या माणसाला एखादा उमेदवार आला आमच्याकडे, त्याला असा पश्चाताप कुठला होणार नाही की आम्ही यांच्याकडे आल्यामुळे आमचे नुकसान झालं. पश्चाताप त्याला कधी होणार नाही. त्याला त्याचा मान सन्मान करू, त्यांना त्यांच्यापर्यंत इज्जत देऊ, मान सन्मान करू. हे सर्व आपण करू. आमचे सचिन देशमुख आता इथं सर्वस्वी प्रमुख राहतील. इथं
फारुख बाबा आहे, सुनील कांबळे आहे, आनंद आहे. आणि जे पाहिला जो चेहरा आहे तो चेहरा माझा आहे. आणि मी एवढंच नाही, मी इथं निवडणूक लढायची म्हणजे अशी चालत चिल्लर निवडणूक लढणार नाही. मी मेहनत करणार. इथं जितके दिवस आता फॉर्म भरला त्याच्यानंतर इथं जेव्हा प्रचाराला लागेल तेव्हापासून हे मुक्काम करणार. मतदान झाल्याच्यानंतर इथून जाणार. मतदान झाल्याच्यानंतर जाणार. तोपर्यंत घर ना घर, रस्त्याला रस्ता व गल्ली ना गली सगळे भरून करणार. लोकांना समजून सांगणार. जर जनतेला इथल्या परभणीच्या वाटलं किंवा हुट्टे साहेब आमचा विकास करू शकतील असं जर वाटलं तर निश्चित मला लोक संधी देतील. ते दिलेल्या संधीचं सोनं आम्ही नक्की करू. आणि हा लढा जो आहे हा लढा आम्ही सर्वसामान्यांसाठी लढतो, गोरगरिबासाठी लढतो. म्हणजे एकदम म्हणजे असं तुम्ही बघितलं, माझी निवडणूक मी बघितली विधानसभेची. सर्वसामान्य लोक होते माझ्यासोबत. कुठला नेता होता तो? काही नेता नव्हता. तर आम्ही लढलो, जिंकलो. गंगाखेड लढलोय, आम्ही गंगाखेड जिंकणार आहेत. परभणी आपलं पूर्ण आपण जिंकणार आहे. तर आज सांगतो की परभणी आम्ही जिंकू, इतका विश्वास आम्ही देऊ या इथल्या जनतेला. परभणी जनतेला आम्ही विश्वास एवढा देऊ की परभणीची जनता आम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही, आम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, आम्हाला निश्चित विजय बनवल्याशिवाय राहणार नाही, असं एवढं बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. आपलं काही क्वेश्चन असतील तर विचार. किती जागा लढणार? जागा आता